हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक चटणीचा प्रकार शेअर करणार आहे। तो म्हणजे सुक्या खोबऱ्याची आणि कढीपत्त्याची चटणी। कढीपत्ता आपण आपल्या रोजच्या आहारात फोडणीसाठी वापरतोच, पण त्याहून अधिक आपण आपल्या जेवणात त्याचा वापर केला पाहिजे। तर कढीपत्त्याच्या पानामध्ये एवढी औषधी गुण आहेत की आपल्या शरीरासाठी, आपल्या केसांच्या आरोग्यासाठी ते फारच महत्त्वपूर्ण आहे। पण आज मी जी तुमच्यासोबत चटणी शेअर करणार आहे ती तुम्ही इडली, डोसा, चपाती, भाकरी कशाबरोबरही तुम्ही ही चटणी खाऊ शकता। आणि त्याहून अधिक म्हणजे आपण जी रसाभाजी करतो, वांग्याची भाजी, टोमॅटोची, कांद्याची भाजी, बटाट्याची भाजी, त्यात पण आपण ही चटणी वापरू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपण चटणीचं साहित्य पाहूया। इथे मी 3 वाटी सुकं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे। 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे। हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकवून घेतलेला आहे। थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि 2 लसणीचे गड्डे ते सोलून घेतलेले आहेत। मग आता इथं आपल्याला तिखट लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ। इथे मी गॅसवर आता एक कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यावर त्यात आपण एक किसलेलं खोबरं घालून घेऊया। आता इथं आपल्याला हे खोबरं छानपैकी परतून घ्यायला पाहिजे। ते जास्त लाल करायचं नाही, फक्त परतून घ्यायला पाहिजे आणि व्यवस्थित परतून घ्यायला पाहिजे। कारण की जेव्हा आपण हे आता कच्चं खोबरं वापरलं तर हे जास्त दिवस चटणी आपली टिकू शकणार नाही। आणि हे असं आपण व्यवस्थितपणे छानपैकी परतून घेतलं तर आपली चटणी 3 ते 4 महिने आणि त्याहून अधिकसुद्धा चटणी ही टिकू शकते। इथं आपलं खोबरं आता बऱ्यापैकी परतून झालेलं आहे। हे असं एकदम लाल करायचं नाही, व्यवस्थितपणे परतून घ्यायला पाहिजे। आता यातच आपण जे आपण बाकीचं साहित्य घेतलेलं आहे ते ॲड करूया। आता इथे मी लसूण, चिंच आणि कढीपत्ता तिन्ही यामध्ये घालून जरा परतून घेणार आहे। कारण लसूण कच्चे आहे आणि त्याला कच्चंच असंच घातलं तर आपली चटणी जास्त दिवस टिकणार नाही। आणि कढीपत्ता आणि चिंच वगैरे आपल्याला छानपैकी यात परतून घ्यायला पाहिजे। जोपर्यंत कढीपत्ता कुरकुरीत होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायला पाहिजे। इथे मी चटणीचं सर्व साहित्य छानपैकी परतून घेतलेलं आहे। आता इथे आपला कढीपत्ता वगैरे कुरकुरीत झाला पाहिजे, मऊ ठेवू नका। असं हे कुरकुरीत कढीपत्ता चटणीमध्ये करून घ्या असं परतून, म्हणजे आपली चटणी छान चविष्ट आणि जास्त दिवस टिकते आणि चविष्ट पण होते। आता यात आपण राहिलेलं साहित्य घालूया। इथे मी 2 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तुम्हाला इथं तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता। तुम्हाला जास्त तिखट पाहिजे तर जास्त घाला, कमी तिखट पाहिजे तर कमी घाला। चवीपुरते मीठ घालून घेऊया। आणि इथे मी थोडीशी साखर घातलेली आहे, चवीपुरती साखर घातलेली आहे। कारण थोडीशी साखर घातली तर चटणीला चव छान येते, म्हणून इथे थोडीशी साखर घालून घ्या। आणि हे आता आपल्याला सर्व साहित्य आता परत एकदा छानपैकी परतून घेऊया। हे आता असं व्यवस्थित परतून झाल्याबरोबर मग आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया। आणि हे सगळं साहित्य आपल्याला आता थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घेऊया। इथं मी मिक्सर जार कॉटनच्या कपड्याने स्वच्छ कोरडा करून घेतलेला आहे, व्यवस्थितपणे पुसून। आता यात आपण थोडं चटणीचं साहित्य घालून जाडसर वाटून घेऊया। मिक्सरचा जार व्यवस्थितपणे कोरडा करा, जरासुद्धा यात पाणी ठेवू नका, कारण आपल्याला चटणी ही मग व्यवस्थित टिकून ठेवायला पाहिजे म्हणून। आणि यात आता आपण थोडं साहित्य घालून
जरा जाडसर चटणी वाटून घेऊया. हे बघा, अशी मी चटणी इथे जाडसर वाटून घेतलेली आहे. आपली इथे आता जाडसर चटणी वाटून तयार आहे. आता या स्टेजवर आपण टेस्ट करून बघा आणि तिखट वगैरे जास्त पाहिजे तर इथे ॲड करू शकता तुम्ही. इथे मी चटणी चाखून बघून त्यात तिखट मीठ वगैरे कमी जास्त आहे का बघून ॲड करून परत एकदा चटणी ही बारीक मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे. ही आता आमची व्यवस्थित चटणी तयार झालेली आहे. मी ही चटणी आता काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित भरून ठेवलेली आहे. ही आता आपल्याला 2 ते 3 महिने काहीही होणार नाही आणि आपण 2 ते 3 महिने आणि त्याहून अधिक आपण ही चटणी आता वापरू शकतो. तयार आहे आपली चटणी. आज मी खोबऱ्याची आणि कढीपत्त्याची चटणी केली होती. ती फारच चविष्ट झाली होती. तुम्ही ही चटणी करून बघा, तुम्हाला ती फारच आवडेल. घाई गडबडीच्या वेळी आपल्या मुलांना ही चटणी आपण चपातीबरोबर टिफिनमध्ये देऊ शकतो आणि सँडविच वगैरे काही केलं तर त्यामध्ये सुद्धा ही चटणी घालून आपण मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.